मित्रांनो, इलेक्ट्रिकलची जी एक्झाम आहे म्हणजे BEE ची त्याचं प्रिपरेशनची स्ट्रॅटर्जी सांगतो. ऑलरेडी मी जुन्या व्हिडिओज मध्ये म्हणजे 8-10 दिवसापूर्वी तुम्हाला पेपर पॅटर्न दिला होता. त्याच्यानंतर कुठले IMP क्वेश्चन आहे या रिलेटेड पण व्हिडिओ आपल्या YouTube Instagramला दिला होता. त्या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलंय. आता उद्या परवा पेपर आहे, आत्ताही तेच सांगतोय की इलेक्ट्रिकल म्हणजे BEE मध्ये दोन गोष्टींना जास्त महत्व द्या. एक डेरिव्हेशन आणि दुसरं न्यूमरिकल. मग थेरीचं काय? थेरी मला वाटतंय थेरीला जास्त महत्व देण्याची गरज नाही, कारण थेरी कदाचित येता नाही आली तर थोडीफार मार्काला येऊ शकते. थोडीफार थेरी करून घ्या, पण जास्तीत जास्त फोकस डेरिव्हेशन आणि न्यूमरिकललाच द्या. यस, या दोन गोष्टी प्रॉपरली पेपरला गेल्या गेल्या पहिल्यांदा डेरिव्हेशन सोडवा, न्यूमरिकल सोडवा. शुअर शॉट तुम्हाला इलेक्ट्रिकलला 60 मार्काचा पेपर लिहिला तर 50 मार्क पडतील. पण तुम्ही जर नुसतं थेरी करत गेले, घाबरत गेले, न्यूमरिकल नंतर घेऊ, आधी डेरिव्हेशन सोबत थेरी करू, असं केलं तर बॅकलॉग लागण्याचे चान्स असतो. त्यामुळे इलेक्ट्रिकलला पेपरला गेल्या गेल्या पहिल्यांदा न्यूमरिकल सोडवायचे, डेरिव्हेशन सोडवायचे, कॅल्सीच्या ट्रिक समजून घ्यायच्या आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याच्यासोबत मागच्या वर्षांचे जे प्रिव्हियस इयरचे पेपर आहेत ते आणि IMP क्वेश्चन यांचं कम्युनिकेशन म्हणजे एक संधता करा आणि त्या एका संधतेने अभ्यास करा. बघा, BEE चा पेपर तुमचा स्कोरिंग वर निघेल. आणि हो, सर्व IMP क्वेश्चन फ्री अवेलेबल आहे पर्पलॅट ऍपवर, सो लगेच ऍप डाउनलोड करा. तसंच मागचे सगळे PYQ पर्पलॅट ऍपवर सॉल्व आहे ते बघा. युनिव्हर्सिटी स्टँडर्ड सोल्युशन त्यात दिले, तसेच सोल्युशन लिहा. त्याच्यात पण कळेल की डेरिव्हेशन न्यूमरिकलला ज्यांनी जास्त भर दिला तोच इलेक्ट्रिकल मध्ये टॉप करतो. सो बेस्ट ऑफ लक.